नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की अनोरस मुलं म्हणजे इलेजिटिमेट चाइल्ड ही मुलं वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये किंवा आजी आजोबाच्या प्रॉपर्टीमध्ये वारस हक्काने हिस्सा मागू शकतात का, या संदर्भाने काय कायदा म्हणतो हे बघूया। तर बरेचदा मी असं बघितलं आहे की एखादा माणूस आपली लग्नाची बायको असताना दुसऱ्या बाईशी लग्न करतो आणि तिच्यापासून मुलं बाळ होतात, किंवा एखादी बाई ठेवतो आणि तिच्यापासून मुलं बाळ होतात। तर अशा पद्धतीने जी काही मुलं होतात या मुलांना अनोरस मुलं म्हणतात किंवा इलेजिटिमेट चाइल्ड म्हणतात। मग ही जी काही अनोरस मुलं आहेत, इलेजिटिमेट चाइल्ड आहेत, यांचा वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये किंवा आजी आजोबाच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा बनतो का, या संदर्भाने काय तरतूद आहे? तर या संदर्भाने तरतूद असा आहे की ही जी काही अनोरस मुलं आहेत ही आजी आजोबाच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागू शकत नाही। त्यांचं वारस हक्काने कुठलाही हक्क अधिकार निर्माण होत नाही। पण असं असताना बरेचदा मी कोर्टात असं बघितलं की हे जे इलेजिटिमेट चाइल्ड आहेत किंवा अनोरस मुलं आहेत ही आपले आई वडील वारल्यानंतर आपल्या सावत्र भावंडाच्या विरोधात कोर्टात पार्टिशनचा दावा दाखल करतात। आणि पार्टिशनच्या दाव्यामध्ये जर नीट वाचलात तर प्रॉपर्टीची जी लिस्ट दिलेली असते त्याच्यामध्ये यांच्या आईची प्रॉपर्टी पण असते, यांच्या वडिलाची पण असते, आणि आजी आजोबाच्या प्रॉपर्टीचं पण सगळे लिस्ट देतात आणि त्याच्यामध्ये कॉमनली पार्टिशन मागतात। असं का मागतात? कारण पार्टिशन जो सूट आहे त्याचा बेसिक प्रिन्सिपल हे आहे की सगळ्या प्रॉपर्टीचं तुम्ही पार्टिशन मागितलं पाहिजे, अदरवाईज तो दावा डिसमिस होतो। त्याच्यामुळे सगळ्याच्या सगळ्या प्रॉपर्टीचा दावा दाखल करतात आणि पार्टिशन मागतात। तुमच्या लॉयरला जर व्यवस्थित कायदा माहीत नसेल तर सगळ्या प्रॉपर्टीचं पार्टिशन या अनोरस मुलांना किंवा इलेजिटिमेट चाइल्डना जातं। बरं, मग या संदर्भाने कायदा काय म्हणतो? कायदा स्पष्टपणे हे म्हणतो की हे जे कोणी अनोरस मुलं आहेत हे फक्त त्यांच्या आईचा जे काही हिस्सा आहे किंवा आईची जे काही प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये ते परस्पर पार्टिशन मागू शकतात, पण आजी आजोबा वडिलोपार्जित प्रॉपर्टी जी काही आहे त्याच्यामध्ये यांचा कायदेशीर हिस्सा बनत नाही। आजी आजोबाच्या प्रॉपर्टीमध्ये ही अनोरस मुलं वाटणी किंवा वाटप किंवा पार्टिशन मागू शकत नाही। बरं, या संदर्भाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे। जजमेंटचं नाव आहे शहाजी असमे वर्सेस सीताराम असमे। या जजमेंटमध्ये ऑनरेबल कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं आहे की पॅरेंट्सची प्रॉपर्टी म्हणजे आजी आजोबाची प्रॉपर्टी नाही। त्यामुळे हे जे कोणी अनोरस मुलं आहेत हे पॅरेंट्सच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागू शकतात, याचा अर्थ आजी आजोबा किंवा त्यांचे पॅरेंट्स यांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागू शकत नाही, असं स्पष्टपणे या जजमेंटमध्ये ऑनरेबल कोर्टाने नमूद करून ठेवलं आहे। त्यामुळे मित्रो, तुमची जर प्रॉपर्टी असेल आणि तुमचे सावत्र बहीण भाऊ जर तुमच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये आजी आजोबाच्या प्रॉपर्टीमध्ये पार्टिशन मागत असेल तर हे जजमेंट वापरून तुम्ही त्यांचं पार्टिशनचा दावा डिसमिस करू शकता, कारण अनोरस मुलं हे आजी आजोबाच्या प्रॉपर्टीमध्ये कुठलाही हिस्सा मागू शकत नाही। कायद्याने त्यांना तसा कुठलाही हक्क किंवा अधिकार नाही। तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन। कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी कायदेभान पाहत राहा। आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही। व्हॉट्सअपवर जा, नाव गाव जिल्हा आणि केसची माहिती लिहून पाठवा। तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ। बाय।